तर या मॅपमध्ये दिसतंय की 1946च्या अगोदर जर आपण बघितलं किंवा तिथपर्यंत जर आपण बघितलं तर ही टोटल भूमी जी आहे तिथं बऱ्यापैकी पॅलेस्टायनियन लोक आपल्याला पाहावयास मिळतात. ग्रीनचा जेवढा एरिया आहे तो टोटल पॅलेस्टायनियन लोकांना व्याप्त आहे किंवा पॅलेस्टायनियन लोकांच्या खरं तर मालकीचा एरिया आपल्याला पाहावयास मिळतो. आणि इथं जे छोटे छोटे व्हाईट डॉट आहेत तिथं खरं तर ज्यू लोक वास्तव्य करत होते. परंतु कट्टो आपण युनायटेड नेशन पार्टिशन प्लॅन जर बघितला तर हा टोटल व्हाईट जो एरिया आहे तो इस्रायल म्हणून डिक्लेअर करण्यात आला आणि ग्रीन जो एरिया आहे तो मग ग्रीन इथं आहे, वेस्ट बँकचा एरिया आहे, गाझा स्ट्रीप एवढी मोठी आहे, इथं छोटासा एरिया आहे, हा टोटल एरिया पॅलेस्टाईनला देण्यात आला. अशा पद्धतीचं युनायटेड नेशनचं पार्टिशन झालं. तर युनायटेड नेशन पार्टिशन डिक्लेअर झालं त्याला काय पॅलेस्टाईननं खरं तर सपोर्ट केलं नव्हतं, पण इस्रायलनं हा युनायटेड नेशनचा जो पार्टिशन प्लॅन आहे 1947चा तो मान्य केला आणि तो अशा पद्धतीनं पार्टिशन प्लॅन होता. 1947